प्रत्येक माणसाला एकच मुलगा आहे आणि एकच मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी आहे, पोरगा बाहेर आहे, घरात माणसं कुठे? 6 खोल्या बांधून ठुल्या, पाणी द्यायला माणूस नाही. म्हातारी आजारी पडली तर म्हातारा दवाखान्यात नेतो, म्हातारी आजारी पडली तर म्हातारा बादलीनं पाणी आणतो. माणसं कुठे? पोरग सर्व्हिसला असले त्याला घरी, आणि त्याच्या मागं व्यापा आहेत तेवढे. सासऱ्याची बायपास आहे, लहानी मेवणी परीक्षेला गेली ती अजून येईन, मग का निकाल घेऊन ये, ती का लय अडचणी त्याच्यात. आई बाप्पा का पाहायला वेळ नाही. आणि खरे देवाच्या लोक पाया पडायला तयार नाही. आणि मग त्या आईबापांना पश्चाताप आहे. अशी 50% म्हातारी माणसं घरात पश्चातापात आहे. काय मध्ये तुमचं? पैसे आहेत पण बँकेत काढून द्यायपर्यंत गेलं पाहिजे ना. त्याला 100 रुपये काढायचे, कोणी त्याला भरून द्यायना ना. स्लिप तर भरून दिली पाहिजे. म्हाताऱ्या माणसांकडे पाहण्याचा ह्या 2-4 वर्षातला दृष्टिकोन पूर्ण लोकांचा बदलला आहे. महाराज, माणसांची प्रवृत्ती इतकी खाली गेली. मुलीला मुलगा पाहुणा आला, पसंती झाली. त्या मुलीच्या बापाला म्हणलं तुमचं फायनल झालं ना हो? तो काय म्हणणं माहिती आहे का? घर चांगलं आहे हो, पण त्याला 3 भाऊ आहे हो. मुलगी एकाला द्यायची का तिघांना द्यायची? एकाला. पण मुलाला जास्त भाऊ नसावात इतके विचार खाली आलेत का नाही बोला? जुनी माणसं म्हणायची अरे कौलाचं घर आहे, दारात 100 म्हशी आहेत, दारात लक्ष्मी आहे, पोरगी देऊन टाका. 10 वर्षापूर्वी मुलगी जर गरीब असेल, भोळी, तर मुलीची आई म्हणायची बाई एकत्रपणात तुही पोरगी 12वीला गेली, लग्न करून घे, वायलेच्या भानगडीत पडू नको, तू आहे भोळी, दिवस काढून घे, जगाच्या लाजकाज निघून जातील. काय सुंदर सल्ला होता आईचा. आता आई या 2-4 वर्षापासून सांगते एखादा महिना पाय, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये. कोणचं 1 नाही 2 नाही, आपण पाहुण्याला टपरी टाकून देऊ. आता काय बोलायचं मला. फार घरांचं वाटोळं करून टाकलं. आणि मुलीचं वाटोळं तिची आईच करते, ध्यानात ठेवा. लई खोड. पुरीचा फोन आला, चालली थोबाड वाशी, तुला काम नाही का काही दुसरं? जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं, तू कशावय लिहून घे, पुढची दिवाळी खात नाही तू. अहो, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. चांगलं होईल नाही तर वाईट होईल. आणि काही माणसांचं महाराज गरीबाच्या मुली घरात दिल्या, आज त्या स्लॅबमध्ये येत. त्यातना आपण तो महाराज झोपडीमध्ये 4 म्हशी पाळणारी माणसं आज बंगल्यापुढं कोब्याच्या कॉन्क्रीटवर म्हशी बांधतात. काय घडू शकतं त्याच्यात? नाही. आता आपण लहान होतो तर आपल्या म्हशी कुठं राहायच्या, गाया कुठं राहायच्या? वटेच्या खाली गाळात. आज कुठं आहेत? फॅन आहेत, म्हशीला फॅन. महाराज प्रारब्ध आहे, काळ बदलतो. तुम्ही फक्त आहे त्या काळाशी समरूप व्हा. नुसतं चांगलंच पाहिजे म्हणलं कसं मिळेल? घरात माणसं राहणार नाहीत. 1, 2 हे 10वे बिवे बंद होणार. आता 10व्याचं आता पॅकेज निघणार बामणाला. पॅकेज लग्नाचं काय निघतंय आता? पॅकेज. तसं 10व्याचं पॅकेज निघणार बामणाला. कावळाही तू चाल, भातही तूच शिजव, आणि चप्पी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठेवलंय त्याचा कर. नाही, बंद होणार हे सगळं. माणुसकीच संपली. भाऊबंद राहिले नाही. वाडा उलातला. माणसं कुठे? चांगल्या चांगल्या माणसाने बापाच्या दाव्याचे न्यायचे पैसे बुडवले. बाबाचं सुद्धा प्रवचन संपले, बा कीर्तन करायला सुद्धा पैसे मागायचे. लय पाणसं येत. माणसं पसायदान जातं इथून निघून बाबाला टाकला खाटा पैसे. बरं पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे का नाही? मग त्या बाबाला एक जण होतो, तुम्हाला कोणी फोन केला छायला? तो म्हणला मी बळच आलो का काय? मग तो बाबालाही हुशार. बाबा हुशारच राहते महाराज. तो चप्पी केलेला सापडितो. तो चप्पीवाल्याजवळ गेला, म्हणला राम राम. तो म्हणला मी चुलत भाऊ आहे. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. मग जो खरा मालक राहतो तो गुतेल राहतो. ताटावते तीळ सोडाय, त्याला सापडे याला आता काय करीन?
राम राम. तो तर याच्या पुढचा निघाला. तो म्हणला काय तुमचं आमच्या वडिलांवर प्रेम. तुम्हाला प्रेमाला वाघ पेट्रोल पुरते ते. तुम्हाला तुला कळत नाही का मी उघड आहे. मग ताटलीतले तरी 80 दे. लय वाईट दिवस आहेत महाराज. मला एक सांगा बसलेली माणसं, महाराज माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या मरून दे. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण गंजबो आहेत. पण तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमच्यातला म्हणून ऐका. एखादं वाक्य तुम्हाला विनोद वाटलं. आणि ही कीर्तनं आता आपल्या माणसांना काळाची मी मरण ना महाराज मी मरणार नाही 5-25 वर्ष. पण तुम्हाला आपली आठवण येणार महाराज. घरात माणसं राहणार नाहीत, दहावी बंद होणार, नोकरी मिळणार नाही. आणि सगळ्या पोरांना सांगतो, नोकरीच्या नादी लागण्यापेक्षा व्यवसायाकडे वळा. आज ती काळाची गरज आहे. धंदा थोडा कमी होईल नाही तर 5 वाजता नगरच्या चौकात पाणीपुरीची गाडी लागती, टोकरी लावते, त्याला जागा लागत नाही, पाण्याची टाकी लागत नाही. 15 रुपयाला 5 पुरे, 3 रुपयाला 1. बरं पुरी केवढी आहे? जर चांगला शेतकरी सोडला ना त्या टोकरीवर, फक्त टोकरीच ठेवतो आकी मालच थांबतो. महाराज 2 तासात 1000-1500 रुपयाचा गल्ला होतोय. 500 रुपयाला मरण नाही. पुन्हा घरी जाऊन कपडे बिपडे बदलून शेंट बिंट मारून फिरायला मोकळा. फुटाण्याची गाडी पाहिली ना तुम्ही? एवढेच फुटाणे, एवढंच मडकं आहे. एकच लाकूड आहे त्या माडक्यात. येळभर दूर निघतोय. मग कवा जळतोय तू. ते लाकूड जळेल दाखवा मला तुम्ही कधी. सारखा धूर. बरं त्याचं माप तर कोणत्या कंपनीनं बनवून दिलंय काय कळत नाही. एवढंच आहे. पण भरीतही लय भारी खालून घाली ते. 10 फुटाने 2 रुपये. त्या पिळकावण्यात 1 गुतला, 9च राहिले. उघडताना 1 गेला, 8च राहिले. आपण लई पेला असल्यामुळं टरफलच तोंडात आले, फुटाने गेले. त्यांनी जागा घेऊन बंगले बांधले नाही. केरळवरून हवा भरायला आले, 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठते. पाना घेऊन आलेत हायवेला. पाना 3 गुंठ्याचे मालक झाल्यात. आणि त्यांनी आपली पोरं गाड्या खोला ठेवल्या. MP UPची ट्रक जर बंद पडली ना आपल्या हायवेला, ते किन्नर आणि ड्रायव्हर गाडी खाली झोपत्या. रिलॅक्स. आपले 12 वाजेपर्यंत बाहेर जेव्हा त्या लिंबू पिळून बायको देखणी करतात आणि गड्याच्या हाचं खात्यात.